Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two basic definitions of income tax. First, we will study the concept of assessment, and after that, we will study the concept of capital asset. So, let's start with the first concept, that is concept of assessment. In the previous few lectures, we have seen certain definitions under Income Tax Act, and in those definitions, we have studied that a person whose annual income is more than a particular limit has to pay tax to the government. आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये पाहिले की भारतामध्ये ज्या व्यक्तीचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असतं त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स हा गव्हर्नमेंटला पे करावा लागतो. ओके, अँड when he has to pay the income tax to the government, for example in India, if the annual income is more than rupees 2,50,000, then he is required to pay tax to the government. ज्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या व्यक्तीला गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स आहे तो पेड करावा लागतो. आणि जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो त्याला आपण टॅक्स पेयर देखील म्हणतो किंवा त्याला असेसी असं आपण म्हणतो. ओके, अ पर्सन हू पेज टॅक्स टू द गव्हर्नमेंट इज कॉल्ड ॲज अ असेसी. इन द कन्सेप्ट ऑफ असेसी वी हॅव सीन दॅट अ पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट इज कॉल्ड ॲज अ असेसी. जो व्यक्ती गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे पैसे देणं आहे अशा व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. Okay, and in other words, that particular person who pays the tax, in simple words, he is called as a taxpayer. Taxpayer म्हणजे टॅक्स भरणारा. ओके, जो व्यक्ती आहे जो गव्हर्नमेंटला टॅक्स पे करणारा आहे त्या व्यक्ती स्वतःचं इन्कम किती आहे हे इन्कम त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सांगावं लागतं. अ पर्सन that is a taxpayer has to furnish the details of his income to the income tax department. त्या व्यक्तीला वर्षभरामध्ये कोणकोणत्या मार्गाने किती किती इन्कम मिळालं, सॅलरीमधून किती इन्कम मिळालं, हाऊस प्रॉपर्टीमधून किती इन्कम मिळालं, अदर सोर्सेसमधून किती इन्कम मिळालं. ओके, व्हॉट आर द डिफरंट सोर्सेस ऑफ हिज इन्कम, व्हॉट आर द डिफरंट डिटेल्स ऑफ हिज इन्कम, ही हॅज टू कम्युनिकेट इट टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. प्रत्येक व्यक्तीला, जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणार आहे त्याला स्वतःचं इन्कमच्या डिटेल्स ह्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कम्युनिकेट कराव्या लागतात, सांगाव्या लागतात. मग हे जे काय कम्युनिकेशन केलं जातं, इन्कमचे डिटेल्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट केले जातात, ते कशाद्वारे केले जातात? द डिटेल्स ऑफ इन्कम आर सबमिटेड टू इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बाय फायलिंग अ इन्कम टॅक्स रिटर्न. Okay, this is a new concept for you. Income tax return. What is income tax return? Income tax return means a pro forma or a format in which a person gives details of his income to the income tax department. एखादा व्यक्ती, सपोज इफ यू आर पेइंग टॅक्स टू द गव्हर्नमेंट, सपोज तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स जर देणं असाल तर तुमचं वर्षभराचं इन्कम किती आहे हे इन्कमचे डिटेल्स, तुमच्या उत्पन्नाचे जे डिटेल्स आहेत ते तुम्ही एका फॉर्ममध्ये फिलअप करता आणि तो फॉर्म जो आहे तो तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जमा करता. तो जो काय फॉर्म आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचं इन्कमचे डिटेल्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवता, सांगता, त्या फॉर्मला इन्कम टॅक्स रिटर्न असं म्हटलं जातं. सो द डिटेल्स रिगार्डिंग the income earned are communicated to income tax department through filing a income tax return. ओके, एखाद्या व्यक्तीला वर्षभरामध्ये किती इन्कम मिळालेलं आहे, त्या इन्कमचे डिटेल्स काय काय आहेत ते सर्व डिटेल्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जे कम्युनिकेट केले जातात ते कशाद्वारे केले जातात तर बाय फायलिंग अ इन्कम टॅक्स रिटर्न. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्म असतो आपल्या, त्यामध्ये इन्कमचे डिटेल्स सर्व त्यात लिहिले जातात आणि ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट केले जातात. तो जो फॉर्म आहे त्या फॉर्मला इन्कम टॅक्स रिटर्न असं म्हटलं जातं. ओके, अँड आफ्टर फिलिंग दिस पर्टिक्युलर फॉर्म, द पर्टिक्युलर इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म हॅज टू बी फाइल्ड और हॅज टू बी सबमिटेड टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तो जो काय फॉर्म आहे इन्कम टॅक्स रिटर्नचा त्यामध्ये तुम्ही तुमचे सर्व डिटेल्स फिलअप करायचे असतात आणि डिटेल्स फिलअप करून
तो फॉर्म यू हॅव टू सबमिट इट टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तो फॉर्म तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जमा करावा लागतो. अँड आफ्टर सबमिटिंग द इन्कम टॅक्स रिटर्न टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट युअर जॉब इज ओव्हर. तुम्ही एकदा का तुमचं डिटेल्स त्या फॉर्ममध्ये फिलअप केले आणि तो फॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जमा केला की तुमचं काम हे संपलेलं आहे. आता पुढचं काम जे आहे ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करतं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट प्रोसेसेस द इन्कम टॅक्स रिटर्न सबमिटेड बाय यू. तुम्ही जो काय फॉर्म सबमिट केलेला आहे त्या फॉर्मवरती ते प्रोसेसिंग करतं. पुढच्या जे काय असेसमेंट आहे म्हणजे पुढची जी प्रोसेस करण्याचं काम जे आहे ते त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं काम हे आहे. युअर जॉब इज टू fill up the form and submit the form to the income tax department. After submitting the form, your job is over. Now the job is of the income tax department. पुढचं जे काय काम करायचं आहे ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं काम आहे. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करतं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एक्झामिन्स द इन्कम टॅक्स रिटर्न सबमिटेड बाय यू. आपण जे काय इन्कम टॅक्स रिटर्न जमा केलेलं आहे त्या इन्कम टॅक्स रिटर्नचं म्हणजेच त्या फॉर्मची तपासणी. एक्झामिन्स म्हणजे तपासणे. ओके, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तो फॉर्म जो आहे तो फॉर्म तपासतं, तो करेक्ट आहे की नाही हे पाहतं. ओके, तपासणी कशासाठी केली जाते? द एक्झामिनेशन ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न, द एक्झामिनेशन ऑफ फॉर्म इज मेड टू कन्फर्म वेदर इट इज ॲक्युरेट ऑर नॉट, वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. आपण जमा केलेला फॉर्म त्यामध्ये भरलेल्या डिटेल्स ह्या ॲक्युरेट आहेत की नाही, करेक्ट आहेत की नाही ह्याची खात्री करण्यासाठी त्या इन्कम टॅक्स रिटर्नचं त्या फॉर्मचं एक्झामिनेशन केलं जातं. ओके, आणि हे जे एक्झामिनेशन केलं जातं, एक्झामिनेशन कोण करणार आहे? एक्झामिनेशन इज डन बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. अँड धिस एक्झामिनेशन कशाचं केलं जातं तर जो आपण आपला इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म जमा केलेला आहे. ओके, इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म म्हणजे मगाशी सांगितलं की ज्या फॉर्मद्वारे आपण आपलं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कम्युनिकेट करतो तो जो काय फॉर्म आहे. ओके, त्या फॉर्मला इन्कम टॅक्स रिटर्न असं म्हटलं जातं. त्या फॉर्मला तो फॉर्म आपण सबमिट केल्यानंतर त्या फॉर्मचं एक्झामिनेशन केलं जातं. आफ्टर सबमिटिंग द फॉर्म विथ द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट examines the particular form, and this process of examining the form, the process of examining the income tax return is called as a assessment. आपण जो काही इन्कम टॅक्सचा रिटर्न जमा केलेला आहे त्या इन्कम टॅक्स रिटर्नची तपासणी केली जाते, एक्झामिनेशन केलं जातं. कुणाकडून तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपला फॉर्म तपासला जातो. ही जी काय प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपला फॉर्म व्हेरीफाय केला जातो, एक्झामिन केला जातो, त्या प्रोसेसला, त्या प्रक्रियेला असेसमेंट असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज असेसमेंट? इन सिम्पल वर्ड्स, असेसमेंट मीन्स अ प्रोसेस बाय विच द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एक्झामिन्स द इन्कम टॅक्स रिटर्न सबमिटेड बाय द टॅक्स पेयर. जो टॅक्स पेयर आहे त्या टॅक्स पेयरने त्याचा जो काही इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म जमा केलेला आहे त्या इन्कम टॅक्स रिटर्न्स फॉर्मचं जे एक्झामिनेशन केलं जातं, त्या फॉर्मची जी तपासणी केली जाते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून, त्या प्रोसेसला, त्या प्रक्रियेला असेसमेंट असं म्हटलं जातं. सो दिस इज द सिम्पल मीनिंग ऑफ असेसमेंट. इन अदर वर्ड्स, we can define the concept of assessment as assessment means determination of income or loss of an assessee. एखादा जो असेसी आहे, जो टॅक्स पेएबल आहे इन्कम टॅक्स अंडर, त्या व्यक्तीचं वर्षभराचं इन्कम किती किंवा त्या व्यक्तीचा वर्षभराचा लॉस किती ते ठरवणं. डिटरमाइन करणे म्हणजे ठरवणे. ओके, ठरवणे. अँड द अमाऊंट ऑफ टॅक्स पेएबल बाय हिम ऑर अमाऊंट ऑफ टॅक्स रिफंडेबल टू हिम. इफ द इन्कम इज मोर दॅन अ पर्टिक्युलर लिमिट, जर एखाद्या व्यक्तीचं इन्कम हे जास्त असेल तर त्या व्यक्तीनं गव्हर्नमेंटला टॅक्स हा पेड करायचा असतो. ओके, आणि इन्कम टॅक्समध्ये इन इन्कम टॅक्स अ पर्सन हॅज टू पे ॲडव्हान्स टॅक्स. त्या व्यक्तीला ॲडव्हान्समध्ये पण टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, नाव क्वेश्चन इज इन असेसमेंट व्हॉट इज डन? द कॅल्क्युलेशन इज डन टू कन्फर्म whether the taxpayer is liable to pay tax to government, or if he has paid extra tax, then what is the amount of refund due to him.
ओके, समजा फॉर एक्झाम्पल सपोज एखाद्या व्यक्तीचा टॅक्स लायबिलिटी 10,000 आली, एखाद्या व्यक्तीचा टॅक्स किती आला 10,000 आला आणि त्यानं ऑलरेडी ॲडव्हान्स टॅक्स म्हणून 7,000 पेड केले असतील. त्याचा टॅक्स किती आलेला आहे तर 10,000 आलेला आहे आणि त्यानं सपोज 7,000च पेड केले असतील, म्हणजे त्याच्याकडून अजून 3,000 रुपये गव्हर्नमेंटला टॅक्स येणं आहे. सो इट इज टॅक्स पेएबल बाय हिम टू द गव्हर्नमेंट. त्या व्यक्तीनं 3,000 रुपये अजून द्यायचे आहेत. हे एक. टेक अनदर एक्झाम्पल. सपोज द टॅक्स लायबिलिटी ऑफ अ पर्सन कम्स टू ₹10,000. त्या व्यक्तीचा टॅक्स लायबिलिटी 10,000 आली, बट त्यानं ॲडव्हान्समध्येच अगोदरच ॲडव्हान्स टॅक्स पेड केला 12,000, 12,000. त्यानं जर 12,000 पेड केला असेल, त्याचा टॅक्स आहे 10,000, पण त्यानं गव्हर्नमेंटला अगोदरच 12,000 पेड केले असतील, इट मीन्स ही हॅज पेड एक्स्ट्रा 2,000 टू द गव्हर्नमेंट. मीन्स he has paid extra ₹2,000. त्यानं ज्या अर्थी 2,000 रुपये जादा पेड केलेले आहेत, म्हणजे जादाचे 2,000 रुपये गव्हर्नमेंटला मिळाले, ते एक्स्ट्राचे 2,000 द गव्हर्नमेंट हॅज टू रिफंड दिस 2,000 रुपीज टू दॅट पर्टिक्युलर असेसी. ते जादाचे पैसे जे आहेत ते त्या व्यक्तीला, त्या असेसीला 2,000 रुपये रिफंड करावे लागतात. ओके, त्यामुळे असेसमेंटमध्ये काय केलं जातं, इन असेसमेंट द ॲक्च्युअल टॅक्स लायबिलिटी ऑफ अ असेसी इज कॅल्क्युलेटेड अँड इट इज कन्फर्म्ड वेदर ही इज लायबल टू पे ॲडिशनल टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑर वेदर एनी अमाऊंट इज रिफंडेबल टू हिम. असेसमेंटमध्ये काय केलं जातं, त्या व्यक्तीचं इन्कम किती आहे हे कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या व्यक्तीनं किती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे, तो देणं आहे का गव्हर्नमेंटकडून त्याला काही रिफंड देणं आहे, हे जे कॅल्क्युलेशन केलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ असेसमेंट. सो असेसमेंटमध्ये 2 स्टेजेस येतात. देर आर 2 स्टेजेस इन असेसमेंट. फर्स्ट स्टेज इज द कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ असेसी. पहिल्या स्टेजमध्ये काय केलं जातं असेसमेंटमध्ये, तर त्या असेसीचं टोटल इन्कम, ॲन्युअल टोटल इन्कम हे कॅल्क्युलेट केलं जातं. त्या व्यक्तीचं वर्षभराचं इन्कम. वी नो दॅट अवर फायनान्शियल इयर स्टार्ट्स ऑन 1st ऑफ एप्रिल अँड इट एंड्स ऑन 31st ऑफ मार्च. ओके, अँड ह्या वर्षभरामध्ये त्या व्यक्तीनं किती इन्कम अर्न केलं, कमवलं, हे पहिल्यांदा कॅल्क्युलेट केलं जातं. दिस इज द फर्स्ट स्टेज. अँड द सेकंड स्टेज इज द डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी ऑर रिफंड. ओके, त्या व्यक्तीचं जे काय टोटल इन्कम आलेलं आहे त्याच्यानुसार तो किती रुपये टॅक्स देणं आहे गव्हर्नमेंटला, किंवा गव्हर्नमेंटकडून काय त्याला रिफंड येणं आहे का, हे सुद्धा कॅल्क्युलेट केलं जातं. दीज आर द 2 स्टेजेस इन असेसमेंट. ओके, नाव यू विल कन्फ्यूज दॅट हाऊ रिफंड इज पेएबल टू द पर्टिक्युलर असेसी. ओके, एखाद्या व्यक्तीने जर ॲडव्हान्समध्ये जादा टॅक्स पेड केला असेल, जादा पैसे पेड केले असतील, टॅक्स जेवढा आहे त्यापेक्षा, तर जादाचे जेवढे पैसे पेड केलेले असतात ते पैसे हे त्या व्यक्तीला रिफंड केले जातात. सो दीज आर द 2 स्टेजेस इन assessment. And now last sentence, read the last sentence carefully. Assessment also refers to the procedure laid down in the act for imposing the tax liability on the assessee. ओके, असेसमेंटला अजून काय म्हटलं जातं की इन्कम टॅक्स ॲक्ट अंडर जे काय प्रोसेस आहे, कशासाठी, टॅक्स इम्पोज करण्यासाठी, टॅक्स आकारण्यासाठीची जी काय प्रक्रिया आहे, प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरला सुद्धा असेसमेंट असं म्हटलं जातं. सो असेसमेंट is the procedure laid down in the act for imposing the tax liability. एखाद्या व्यक्तीवरती टॅक्स आकारण्यासाठीची जी काय प्रोसेस कायद्यामध्ये सांगितली आहे त्या प्रोसिजरला असेसमेंट असं म्हटलं जातं. सो दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट, दॅट इज असेसमेंट. in simple words, assessment means a process by which the income tax department examines the income tax return सबमिटेड बाय द टॅक्स पेयर. जो टॅक्स पेयर व्यक्ती आहे त्यानं स्वतःचे इन्कमचं जे काही इन्कम टॅक्स रिटर्न जमा केलेलं आहे त्या इन्कम टॅक्स रिटर्नची एक्झामिनेशन म्हणजे तपासणी केली जाते. त्या तपासणीच्या प्रोसेसला असेसमेंट असं म्हटलं जातं. दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट ऑफ असेसमेंट. द सेकंड कन्सेप्ट विच वी आर गोइंग टू स्टडी is capital asset. Now question is, what is the meaning of capital asset and what are the different types of capital asset? पहिल्यांदा कॅपिटल असेट म्हणजे काय आणि कॅपिटल असेटचे वेगवेगळे प्रकार कोणते होतात हे आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. वी ऑलरेडी नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ असेट.
Right from 11th standard, you have listened the word asset. What is asset? Asset means the properties held by the businessman. Okay, we know that for running any business, for doing any business, a business requires different types of assets like machinery, building, vehicle, फर्निचर एक्सेट्रा एक्सेट्रा. आपण 11वीपासून पाहिलं आहे की असेट म्हणजे काय, तर बिझनेसला ज्या काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज लागतात, बिझनेसच्या मालकाच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात बिझनेसशी रिलेटेड, त्याला आपण असेट्स असं म्हणतो. ओके, त्यामध्ये बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, मोटर कार असेल, ह्या बिझनेसला लागणाऱ्या वेगवेगळ्या असेट्स आहेत. अँड सम असेट्स आर मुव्हेबल असेट्स अँड सम असेट्स आर इममुव्हेबल. व्हॉट इज मुव्हेबल अँड व्हॉट इज इममुव्हेबल? मुव्हेबल असेट म्हणजे काय? द असेट्स विच कॅन बी मूव्ड, विच कॅन बी ट्रान्सफर्ड, which can be shifted from one place to another are called as a movable assets. For example, furniture. Take example of your household furniture. For example, chair or a table. Chair and table is a part of furniture and it can be shifted from one room to another room. Okay, so the particular asset can be shifted from one place to another place, so it is called as a movable asset. The asset which can be moved, which can be shifted, which can be transferred from one place to another place is called as a movable asset. This is first. And second is immovable asset. The assets which cannot be moved, which cannot be shifted from one place to another. ज्या असेट्स आपण एका ठिकाणावरून दुसरीकडे ट्रान्सफर करू शकत नाही, ज्या एका ठिकाणीच राहतात, त्याला इममुव्हेबल असेट असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ बिल्डिंग, टेक अनदर एक्झाम्पल ऑफ लँड. ओके, बिल्डिंग ही जी असेट आहे, लँड ही जी काय असेट आहे, ते आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेला शिफ्ट करू शकत नाही, ते आहे तिथंच राहते. सो इट इज कॉल्ड एज अ इममुव्हेबल असेट्स. Okay, and we know that for running any type of a business, whether it is your sole proprietary business, partnership business, joint Hindu family business or a company, every business requires certain assets. कोणताही बिझनेस असेल, तो सोल प्रोप्रायटरी बिझनेस असो, पार्टनरशिप बिझनेस असो, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असो किंवा कंपनी असो, प्रत्येक बिझनेस रन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या असेट्स ह्या लागतात. काही असेट्स आपण बिझनेसच्या असतात आणि काही असेट इवन आपल्या घरामध्ये देखील असतात. ओके, टेक सिम्पल एक्झाम्पल, युअर हाऊस. ओके, इट इज युअर पर्सनल असेट. तुमचं जे घर आहे हे देखील तुमचं असेट आहे. घरामध्ये असणारं जे काय फर्निचर आहे, फर्निचर इज युअर हाऊसहोल्ड असेट. घरामध्ये ज्या इतर वस्तू आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल फर्निचर बरोबर एखादी मशीन असेल, ओके, इट इज ऑल्सो युअर पर्सनल असेट. ओके, दीज आर द पर्सनल असेट. बिझनेसमध्ये जसे असेट्स असतात तसं पर्सनलसुद्धा काही आपल्या घरामध्ये असेट्स असतात. ना क्वेश्चन इज व्हॉट इज कॅपिटल असेट? कॅपिटल असेट म्हणजे काय? तर कॅपिटल असेटचं सिम्पल मिनिंग आहे, कॅपिटल असेट मीन्स एनी प्रॉपर्टी, वेदर इट इज मुव्हेबल प्रॉपर्टी ऑर इममुव्हेबल प्रॉपर्टी, ओन्ड बाय द असेसी. ओन्ड म्हणजे ती तुमच्या मालकीची असली पाहिजे. असेसी म्हणजे काय, ते ऑलरेडी आपण पहिल्या लेक्चरला पाहिलेलं आहे. असेसी म्हणजे जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे त्याला आपण असेसी असं म्हणतो. असेसी मीन्स अ पर्सन, असा व्यक्ती हु इज लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे त्याला आपण असेसी असं म्हणतो. आपला प्रश्न आहे व्हॉट इज कॅपिटल असेट? कॅपिटल असेट मीन्स एनी प्रॉपर्टी, एनी प्रॉपर्टी, कुठल्याही प्रकारची ती प्रॉपर्टी असो, मुव्हेबल प्रॉपर्टी असो किंवा इममुव्हेबल प्रॉपर्टी असो, मुव्हेबल असेट असो किंवा इममुव्हेबल असेट असो, एनी प्रॉपर्टी, एनी असेट ओन्ड बाय द असेसी, ती त्या व्यक्तीच्या मालकीची असणं, ओन्ड असली पाहिजे, व्यक्तीच्या मालकीची असली पाहिजे. वेदर ऑर नॉट कनेक्टेड विथ हिज बिझनेस ऑर प्रोफेशन. ती जी काय असेट आहे, ती जी काय प्रॉपर्टी आहे, प्रत्येक प्रॉपर्टीला, प्रत्येक असेटला कॅपिटल असेट म्हणजे काय? रीड द लाईन केअरफुली, रीड द सेंटेन्स केअरफुली. कॅपिटल असेट मीन्स एनी प्रॉपर्टी, कोणतीही प्रॉपर्टी असो, कोणतीही, एनी प्रॉपर्टी ओन्ड बाय द असेसी. फक्त ती तुमच्या मालकीची असणं गरजेचे आहे, तुम्ही त्या असेटचे ओनर असणं गरजेचे आहे. ती असेट, ती प्रॉपर्टी, वेदर ऑर नॉट, ती असो किंवा नसो, कनेक्टेड विथ हिज बिझनेस ऑर प्रोफेशन, ती तुमच्या बिझनेस किंवा प्रोफेशनची कनेक्टेड असो किंवा नसो. म्हणजे तुमच्या बिझनेस असेल एखादा किंवा तुमचं एखादं प्रोफेशन असेल,
त्याच्याशी ती असेट रिलेटेड असो किंवा नसो, बिझनेस प्रोफेशनची असेट असो किंवा नसो, प्रत्येक प्रॉपर्टीला एनी प्रॉपर्टी मुव्हेबल ऑर इमुव्हेबल ती फक्त तुमच्या जर मालकीची असेल, ओनरशिप तुम्ही असाल, तुम्ही जर त्याचे ओनर असाल, तर अशा प्रत्येक प्रॉपर्टीला कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज कॅपिटल असेट? कॅपिटल असेट मीन्स एनी प्रॉपर्टी, कोणतीही प्रॉपर्टी ओन्ड बाय द असेसी, ती तुमच्या फक्त मालकीची असली पाहिजे. ती असेट व्हेदर ऑर नॉट इट इज कनेक्टेड विथ युअर बिझनेस ऑर प्रोफेशन, ती असेट तुमच्या बिझनेस किंवा प्रोफेशनशी कनेक्टेड रिलेटेड असू नाही तर नसू, प्रत्येक प्रॉपर्टी जी तुमच्या ओनरशिपची आहे, म्हणजे तुम्ही त्याचे ओनर आहात, त्या प्रत्येक प्रॉपर्टीला कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. ओके, नाव क्वेश्चन इज whether all the properties are covered and are treated as a capital asset or not. मग सगळ्या ज्या काही असेट्स आहेत, घरामधल्या असो किंवा बिझनेसमधल्या असेट असो, त्या सर्वांना कॅपिटल असेट असं म्हटलं जातं का? तर देर आर सर्टन एक्सेप्शन्स. ओके, रीड द लाईन केअरफुली. फॉलोइंग असेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट. ओके, काही स्पेसिफिक असेट्स आहेत ज्या काही बिझनेसशी रिलेटेड आहेत, काही पर्सनल आहे, त्या असेट स्पेसिफिकली मेन्शन केलेल्या आहेत की दीज असेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट. ह्या असेट सोडून ऑल अदर असेट्स, ओके, ऑल अदर असेट्स ओन्ड बाय द असेसी आर ट्रीटेड ॲज अ कॅपिटल असेट. ही जे काही असेट्सची आपल्याला लिस्ट दिलेली आहे, ह्या असेट्स कॅपिटल असेट म्हणून ट्रीट केल्या जात नाहीत. ओके, ह्या सोडून बाकीच्या सर्व ऑल रिमेनिंग असेट्स, okay, are treated as a capital asset. Now we will read one by one. Okay, these assets are not considered as a capital asset. ह्या ज्या काही assets दिलेल्या आहेत त्याला कॅपिटल असेट असं म्हटलं जात नाही. फर्स्ट वन इज स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. बिझनेसमध्ये जो रॉ मटेरियलचा स्टॉक आहे, कच्च्या मालाचा स्टॉक आहे, स्टॉक ऑफ कन्झ्युमेबल स्टोअर्स, ओके, हेल्ड फॉर द बिझनेस. बिझनेससाठी जे काही कन्झ्युमेबल वापरण्या जाणाऱ्या वस्तू आहेत किंवा जो रॉ मटेरियलचा स्टॉक आहे, stock is our asset, but in income tax act it is specifically mentioned that stock of raw materials and stock of consumable stores is not treated as a capital asset. त्या रॉ मटेरियलच्या स्टॉकला आणि कन्झ्युमेबल स्टोअर्सच्या स्टॉकला कॅपिटल असेट असं मानलं जातं नाही. दिस इज फर्स्ट. सेकंड वन इज पर्सनल थिंग्स लाईक ड्रेस, फर्निचर, मोटार कार, टेलिव्हिजन एक्सेट्रा. आपण आपल्या घरामध्ये आपल्या पर्सनल उपयोगाच्या ज्या काही वस्तू आहेत, मग त्यामध्ये घरातलं फर्निचर असेल, मोटार कार म्हणजे व्हेकल असेल, टी व्ही असेल किंवा ड्रेससुद्धा काही कॉस्टली लोक यूज करतात. ओके, हे जे काही आपल्या पर्सनल प्रॉपर्टीज आहेत, पर्सनल असेट्स आहे, ह्यासुद्धा कॅपिटल असेट म्हणून ट्रीट केलं जात नाही. घरामधलं फर्निचर, घरामधली मोटार कार किंवा घरामधला टी व्ही, ड्रेस एक्सेट्रा एक्सेट्रा, दीज आर द पर्सनल थिंग्स अँड दे आर नॉट ट्रीटेड ॲज अ कॅपिटल असेट. त्याला कॅपिटल असेट म्हणून ट्रीट केलं जात नाही. थर्ड, ॲग्रिकल्चरल लँड सिच्युएटेड इन रुरल एरिया. ग्रामीण भागामध्ये जर शेत जमीन असेल तर त्याला देखील कॅपिटल असेट असं ट्रीट केलं जात नाही. दिस इज थर्ड. नाव अदर, रीड द अदर पॉईंट्स. फोर्थ, गोल्ड डिपॉझिट बॉन्ड्स इशूड अंडर गोल्ड डिपॉझिट स्कीम 1999. 1999ला 1999 साली जे गोल्ड डिपॉझिट बॉन्ड इश्यू केलेले होते, एखाद्या व्यक्तीकडे जर ते बॉन्ड्स असतील, ती जे काही त्याची इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट आपली असेट असते, करेक्ट, आपण इन्व्हेस्टमेंट असेट साईडला रेकॉर्ड करतो. ही जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, ही जे काही असेट आहे, त्या असेटला देखील कॅपिटल असेट म्हणून ट्रीट केलं जात नाही. नेक्स्ट इज 6.5% गोल्ड बॉन्ड्स 1977. 1977 साली जे गव्हर्नमेंटनं हे बॉन्ड्स इश्यू केलेले, 6.5% हा इंटरेस्ट रेट आहे त्याच्यावरचा, गोल्ड बॉन्ड्स. एखाद्या व्यक्तीकडे इफ एनी पर्सन होल्ड्स सच बॉन्ड्स ॲज अन इन्व्हेस्टमेंट, जर एखाद्या व्यक्तीकडे असे काय बॉन्ड्स असतील, त्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल, इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे, त्या देखील असेटला कॅपिटल असेट ट्रीट केलं जात नाही. नेक्स्ट वन इज 7% गोल्ड बॉन्ड्स 1980. ओके, हे गोल्ड बॉन्ड्स 1980 साली गव्हर्नमेंटनं इश्यू केलेले. 7% हा व्याजाचा दर आहे. ज्या व्यक्तीकडे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, ती इन्व्हेस्टमेंटसुद्धा कॅपिटल असेट म्हणून ट्रीट केली जात नाही. नेक्स्ट वन इज नॅशनल डिफेन्स बॉन्ड्स 1980. 1980 इज अ इयर, ओके, इन विच द बॉन्ड्स वेअर इश्यूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट रिलेटिंग टू फॉर. आणि हे बॉन्ड्स कशासाठी इश्यू केले जातात, तर ठराविक रिझनसाठी. नावामध्ये सांगितलं नॅशनल डिफेन्स बॉन्ड,
ओके, डिफेन्स सेक्टरला जे काय फंड्स लागतात, ओके, संरक्षण क्षेत्र जे आहे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स त्यासाठी जे फंड्स लागतात त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं हे बॉन्ड्स 1980मध्ये इश्यू केलेले होते, विकले होते. त्याच्यावरती ज्या व्यक्तीनं इफ एनी पर्सन हॅज मेड इन्व्हेस्टमेंट इन सच बॉन्ड्स देन दिस असेट इज नॉट ट्रीटेड ॲज अ कॅपिटल असेट, त्याला कॅपिटल असेट असं ट्रीट केलं जात नाही. नेक्स्ट वन इज स्पेशल बिअरर बॉन्ड्स 1991. ओके, हे देखील इन्व्हेस्टमेंट ज्या व्यक्तीनं केली आहे त्याला देखील कॅपिटल असेट असं ट्रीट केलं जात नाही. अँड लास्ट वन इज IDBI स्टँड्स फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके, IDBI कॅपिटल बॉन्ड्स इश्यूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. IDBI बँकेसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे काही कॅपिटल बॉन्ड्स इश्यू केलेले आहेत, जर एखाद्या व्यक्तीनं त्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, द इन्व्हेस्टमेंट इज अवर असेट अँड धिस असेट इज नॉट ट्रीटेड ॲज अ कॅपिटल असेट. सो these 9 points, these 9 assets are not considered as a capital asset. हे जे काही 9 आत्ता आपण असेट्स पाहिल्या, ह्या 9 असेट्सला कॅपिटल असेट असं मानलं जात नाही. रिमेनिंग ऑल प्रॉपर्टीज, ओके, रिमेनिंग ऑल प्रॉपर्टीज ओनड बाय द असेसी आर ट्रीटेड ॲज कॅपिटल असेट्स. ह्या 9 असेट्स सोडून बाकीच्या प्रत्येक प्रॉपर्टीला ती प्रॉपर्टी फक्त त्या असेसीच्या मालकीची असावी. ओके, द प्रॉपर्टी शुड बी ओन्ड बाय द असेसी. ऑल रिमेनिंग प्रॉपर्टीज ओन्ड बाय द असेसी आर ट्रीटेड ॲज अ कॅपिटल असेट. ह्या 9 असेट सोडून बाकीच्या सर्व प्रॉपर्टीजला ज्या असेसीच्या मालकीच्या आहेत, ओके, त्या प्रॉपर्टीजला, सर्व बाकीच्या प्रॉपर्टीजला कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. सो दिस इज द मीनिंग ऑफ कॅपिटल असेट. नाव द लास्ट पार्ट इज व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ कॅपिटल असेट. कॅपिटल असेटचे प्रकार कोणते असतात? ओके, बेसिकली देर आर 2 टाईप्स ऑफ कॅपिटल असेट. कॅपिटल असेटचे 2च प्रकार असतात. एक म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल असेट, ओके, अँड सेकंड वन इज लॉंग टर्म कॅपिटल असेट. ना क्वेश्चन इज हाऊ द क्लासिफिकेशन इज मेड. ओके, एखादी असेट शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे हे कशाद्वारे ठरवलं जातं? तर ती जी काय असेट आहे, ओके, एखादी असेट आहे, ती असेट त्या व्यक्तीकडे, असेसीकडे किती दिवस आहे, ओके, फॉर हाऊ मच टाईम दॅट पर्टिक्युलर असेट इज विथ द असेसी डिटरमाइन्स वेदर इट इज लॉंग टर्म और शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. एखादी असेट, एखादी प्रॉपर्टी त्या व्यक्तीकडे किती दिवस आहे त्याच्यावरून ठरतं की ती असेट शॉर्ट टर्म कॅपिटल असेट आहे का लॉंग टर्म कॅपिटल असेट आहे. आणि त्यासाठी 3 year पिरियड इज मोस्ट इम्पॉर्टंट. वी नो दॅट इन 1 year देर आर 12 months. एका वर्षामध्ये 12 महिने असतात. एका वर्षामध्ये 12 महिने म्हणजे 3 वर्षामध्ये 12 महिने गुणिले 3 वर्ष, 12 36 महिने. ओके, एखादी असेट 36 महिन्यापेक्षा कमी तुमच्याकडे असेल, 36 महिने म्हणजे 3 वर्ष, 3 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असेल, 3 वर्षापेक्षा कमी तर त्याला शॉर्ट टर्म म्हणायचं. 3 वर्षापेक्षा कमी तर शॉर्ट टर्म, आणि 3 वर्षापेक्षा जास्त दिवस तुमच्याकडे असेल तर त्याला लॉंग टर्म असं म्हटलं जातं. सो इफ एनी असेट is with the assessee, is with the particular person for less than 3 years. 3 वर्षापेक्षा कमी असेल तर ती शॉर्ट टर्म, आणि 3 वर्षापेक्षा जास्त असेल इट इज कॉल्ड एज अ लॉंग टर्म कॅपिटल असेट. सो एनी असेट is classified as short term or long term on the basis of time for which the asset is with the particular person. ती असेट त्या व्यक्तीकडे किती दिवस आहे त्याच्यावरून ठरतं की ती असेट शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे. फर्स्ट सी व्हॉट इज शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. इफ एनी असेट इज ट्रान्सफर मीन्स सोल्ड बाय द ओनर बिफोर 3 years फ्रॉम द डेट ऑफ परचेस. तुम्ही असेट खरेदी केली आणि असेट खरेदी करून तुमच्याकडेच आहे, आणि ती असेट तुम्ही 3 वर्षाच्या अगोदर, 3 वर्ष म्हणजे 36 महिने, 3 वर्षाच्या अगोदरच जर तुम्ही ती लगेच विकली 3 वर्षाच्या अगोदर तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. इफ एनी असेट इज सोल्ड बिफोर 3 years आफ्टर द डेट ऑफ परचेस. तुमच्याकडे असेट खरेदी केल्यानंतर तुम्ही 3 वर्षाच्या आतच जर ती असेट विकली तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हणतात. 3 वर्षाचा कालावधी महत्त्वाचा. परंतु शेअर्ससाठी, इन केस ऑफ शेअर्स द पिरियड इज 12 months. 12 months मीन्स 1 year. ओके, शेअर्स जर असतील, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुमची असेटच आहे. ओके, शेअर्सच्या बाबतीमध्ये
3 वर्षाच्या ऐवजी 1 वर्ष हा कालावधी आहे. जर तुम्ही शेअर्स खरेदी केले, if you purchase the shares and these shares are sold before 1 year, okay, from the date of purchase, खरेदी केल्यानंतर तुम्ही 5-6 महिन्याने, 7-8 महिन्याने, 9 महिन्याने, 10 महिन्याने, 1 वर्षाच्या आत जर तुम्ही ते शेअर्स विकले तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. ओके, बाकीच्या सर्व असेटसाठी 3 वर्ष हा कालावधी आहे. 3 वर्ष म्हणजे 36 महिने. 36 महिन्याच्या अगोदर, 3 वर्षाच्या अगोदर इफ यू सेल द असेट देन दॅट असेट इज ट्रीटेड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. बट इन केस ऑफ शेअर्स ऑफ द कंपनी, इफ द शेअर्स आर सोल्ड बिफोर 1 इयर फ्रॉम द डेट ऑफ परचेस, शेअर्स खरेदी केल्यानंतर 1 वर्षाच्या आत, 1 वर्ष म्हणजे 12 महिन्याच्या आत जर तुम्ही ते शेअर्स विकले तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट. And second type of a capital asset is long term capital asset. The meaning is very simple. If any asset is sold means transferred. If any asset is sold by the owner, एखाद्या ओनरने, एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मालकीची असेट जर सेल केली, सोल्ड म्हणजे विकली, ओके, आफ्टर 3 years फ्रॉम द डेट ऑफ परचेस, म्हणजे त्यानं असेट खरेदी करून 3 वर्ष आता होऊन गेलेले आहेत, 3 वर्ष झालेले आहेत आणि 3 वर्षानंतर त्यानं ती असेट विकली. 3 वर्षानंतर जर त्याने ती असेट विकली तर त्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. इफ एनी असेट इज सोल्ड आफ्टर 3 years फ्रॉम द डेट ऑफ परचेस, तुम्ही असेट खरेदी केल्यानंतर 3 वर्ष ती असेट तुमच्याकडेच होती. 3 वर्ष झाल्यानंतर तुम्ही ती विकली, 3 वर्षानंतर, 3 वर्ष म्हणजेच 36 महिन्यानंतर तुम्ही ती विकली तर त्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. परंतु शेअर्सच्या बाबतीमध्ये 3 वर्ष नाही तर नियम 1 वर्षाचा, 1 वर्ष म्हणजे 12 महिन्याचा. इफ द शेअर्स ऑफ द कंपनी आर सोल्ड आफ्टर 1 year फ्रॉम द डेट ऑफ परचेस, शेअर्स खरेदी केले, तुम्ही शेअर तुमच्या स्वतःकडे 1 वर्ष स्वतःकडे ठेवले आणि 1 वर्ष झाल्यानंतर जर तुम्ही ते विकले तर त्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. सो दीज आर द 2 types ऑफ कॅपिटल असेट. फर्स्ट वन इज शॉर्ट टर्म कॅपिटल असेट अँड सेकंड वन इज लॉंग टर्म कॅपिटल असेट. Okay, so this is it with the today's lecture. In today's lecture we have studied 2 basic definitions of income tax. First we studied the concept of assessment and just we have completed the concept of capital asset and different types of capital asset. Okay, so thank you very much.